आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। प्रभू आपल्या सेवकाला ओळखू नाही शकले, यात नक्कीच माझाच दोष असेल। दोष तुझा नाही हनुमान, तुझ्या विद्वत्तेचा आहे। इतक्या मोठमोठ्या संस्कृत मंत्रांनी तू आपल्या पांडित्याचा प्रभाव आमच्यावर पाडत होतास, आम्ही तर त्यानंच घाबरून गेलो होतो। तीच तर चूक झाली प्रभू, जिथं भक्ताने देवासमोर आपल्या ज्ञानाचं पांडित्याचं प्रदर्शन केलं, तिथेच प्रभू त्याच्यावर हसू लागतात की जा आता तू आपल्या ज्ञानाद्वारे आमच्यापर्यंत पोच। भगवंत, या चुकीसाठी क्षमा करा प्रभू, क्षमा करा भगवंत। नाही हनुमान, तुझ्याकडून तर स्वप्नातही चूक नाही होणार। तू तर मला लक्ष्मण आणि भरताप्रमाणेच प्रिय आहेस। तिथेच बोलत उभे राहणार आहात का दादा? इथे पण कृपादृष्टी ठेवा। श्रीरामाचे तुम्ही पण सेवक, मी पण सेवक, या नात्याने आपला छोटा भाऊ समजून मला आलिंगन द्या दादा। लक्ष्मणा, माझ्या भावा, तुझ्यासाठी हे जीवन ओवाळून टाकलं तरीही कमी आहे। प्रभू, माझे स्वामी, वनराज सुग्रीवाच्या आदेशाने तुमचं गुपित जाणून घेण्यासाठी मला आपलं रूप बदलावं लागलं। अच्छा, म्हणून इतका मोठा गुप्तहेर बनून आला होता तर आता तर गुपितही समजलं। आता तरी महाराज सुग्रीवांची भेट घालून द्याल दादा? अवश्य लक्ष्मण भाऊ, अवश्य। आपल्या दोघांची महाराज सुग्रीवांची भेट याचा अर्थ आहे त्यांच्या भाग्याचा उदय। जितकी तुम्हाला सुग्रीवाची गरज आहे, तितकी सुग्रीवालाही तुमची मदत पाहिजे। त्यांची पत्नी आणि राज्य त्यांच्याकडून हिरावून घेतलं आहे। सूर्य कुलभूषण रघुनाथ आणि सूर्यपुत्र सुग्रीवाची मैत्री दोघांसाठी कल्याणकारी आणि सफलदायक होईल। चला, ऋषिमुख पर्वतावर चला भगवंत, तिथेच जाऊन सगळं बोलू। ज्या राजाचा तुझ्यासारखा ज्ञानी, विद्वान आणि बुद्धिमान मंत्री असेल, तो मोठा भाग्यशाली आहे। अशा राजाशी मैत्री करून नक्कीच सारी मनोरथ पूर्ण होतील। तू आम्हाला तुझ्या राजाकडे त्वरित घेऊन चल। आपण माझ्याबरोबर चला, परंतु वरून जायचा मार्ग खूप कठीण आहे। आपण दोघं माझ्या खांद्यावर विराजमान व्हा। खांद्यावर? मी आपल्याला वायुमार्गाने वर घेऊन जाईन। परंतु तुम्ही आम्हा दोघांना आपल्या खांद्यावर कसं बसवाल? नाही नाही लक्ष्मणा, आपण संकोच नका करू। आम्ही लोक आमच्या इच्छेने शरीर धारण करण्याची आणि गरिमा लगिमा आदी विद्या जाणतो। प्रभू, दुर्गम पर्वत
मार्गावरती सेवका सोबत या तुम्ही स्वामी. खांद्यावरती बसून आपण भक्तावर कृपा करा स्वामी. भक्त असे असती कुठे मिळती असे भगवान. भक्त असे असती कुठे मिळती असे भगवान. खांद्यावर वीराना घेऊनी निघे वीर हनुमान. हो खांद्यावर वीराना घेऊनी निघे वीर हनुमान. राम पयोदधी मारुती हंसा. अति प्रसन्न ऐकिली नाथ प्रशंसा. प्रतिदिन राहुन रामाचरणी राम श्रेष्ठ अनवानर रक्षे. रामचंद्र हनुमान चकोर सदा सर्वदा रामासमोर. भक्त शिरोमणीने प्रभू श्रीरामा ओळखले. भक्त शिरोमणीने प्रभू श्रीरामा ओळखले. खांद्यावर वीराना घेऊनी निघे वीर हनुमान. हो खांद्यावर वीराना घेऊनी निघे वीर हनुमान. राम लक्ष्मण मारुती राया. महामानव जणू अवनीवरया. तिन्ही वीरा एकत्र पाहुनी तिन्ही लोक अवतरले भुवनी. पुलकित गात्र नेत्रही निवती. परम सुखाची चाखे गोडी. नाही आज असा जगी बजरंग जसा धनवान. नाही आज असा जगी बजरंग जसा धनवान. खांद्यावर वीराना घेऊनी निघे वीर हनुमान. हो खांद्यावर वीराना घेऊनी निघे वीर हनुमान. विद्यावान गुणी अति चातुर. राम कर्म करण्यासही आतुर. निज तेजा तू साहिस्याणी तिन्ही लोक तव नामे कापती. दुर्गम वाटे कर्मच जेथे कृपा प्रसादे सुगमते होते. प्रभु कडुनी मागावे प्रभु सेवेचे असे वरदान. प्रभु कडुनी मागावे प्रभु सेवेचे असे वरदान. खांद्यावर
या या ना प्रभू, आपण जरा इथेच थांबा. मी महाराज सुग्रीवांना आपल्या आगमनाची सूचना देतो. आपण आमची बिलकुल चिंता करू नका कपिवर. ठीक आहे. प्रणाम महाराज. बोल हनुमान, त्यांच्याशी भेट झाली? होय रिक्षराज, भेटही झाली आणि ओळखही. ओळख कोणाशी? माझी आणि कोणाची? श्रीरामाना तर सगळेच ओळखतात. श्रीराम म्हणजे? श्रीराम म्हणजे काय? काय आपण त्यांना नाही ओळखत? नाही. आणि आपण महाराज? नाही. हो, आपण पण नाही ओळखत. मला वाटलं मी त्यांना ओळखतो म्हणजे सगळेच ओळखत असतील. सगळे तुझ्यासारखे बुद्धिमान नाहीत, परंतु तू कसा ओळखतोस त्यांना? महाराज, जेव्हा मी भगवान भास्करांकडे विद्या प्राप्त केली तेव्हा ब्रह्माने मला आपल्या सेवेसाठी पाठविले आणि सांगितले की एक दिवस तुला श्रीरामाचे दर्शन होईल. आणि आज ते झाले महाराज. हनुमान, वांग चातुर्यास चांगलाच निपुण आहेस. कधीपासून किती बोलतोयस, पण कामाची गोष्ट अजून नाही सांगितलीस. ते श्रीराम कोण आहेत? तेच तर सांगतो आहे रिक्षराज जांबुवन. श्रीराम लक्ष्मण दोघे भाऊ अयोध्येचे स्वर्गीय महाराज दशरथाचे पुत्र आहेत. ते वडिलांच्या आज्ञेवरून वनात राहायला आले. तेथून राक्षसांचा राजा रावण त्यांची पत्नी माता सीतेला पळवून घेऊन गेला आहे. त्यांना माता शबरीने आपला पत्ता दिला आहे. आता ते तुमची मदत मागायला आले आहेत. यामुळे आपण आपल्या वानरांच्या मदतीने त्यांचा शोध घेऊ शकाल. मी त्यांना माझ्या बरोबरच आणले आहे. वानरराज, ही मोठी अनमोल संधी आहे. पुढे होऊन त्यांचं स्वागत करा. त्यांच्या पुढे मैत्रीचा हात करा आणि समजा तुमच्या संकटाचा काळ संपून गेला आहे. ते परमकृपाळू आहेत, उदार आहेत, राजकुळाचे आहेत. थोडं केलं तर खूप समजतील. ते जर आपल्यावर उदार झाले तर आपलं गेलेलं राज्य याच क्षणी मिळवून देऊ शकतील. पुढे वा महाराज सुग्रीव आणि आपल्या सौभाग्याचं स्वागत करा. हनुमाना, तू तर माझ्या हृदयात जणू आशेचे कितीतरी दिवे एकसाथ लावलेस. चल जाऊया. रघुनाथ, हे आहेत महाराज सुग्रीव आणि महाराज हे आहेत रघुकुल तिलक श्री रामचंद्र आणि हे त्यांचे भाऊ श्री लक्ष्मण. मी सूर्यपुत्र सुग्रीव आपल्या चरणी नमस्कार करतो. मी दशरथ नंदन राम महाराज सुग्रीवांना प्रणाम करतो. आपण एका सिंहासन नसलेल्याला महाराज म्हणून संबोधित केलं, हे आपल्या हृदयाच्या मोठेपणाचं सूचक आहे. मनाचा मोठेपणा नाही, हे आमच्या मनाच्या अभिलाषेचं सूचक आहे. आम्ही आपल्याला नेहमीच महाराजांच्या रूपात पाहू. आम्ही आपल्या सद्भावनेच्या वक्तव्यानं कृतार्थ झालो. आता गुहेत चला, आमच्या निवासाला पावन करा. चलावं, आत या. आत या प्रभू. यावं, विराजमान व्हावं. नाही महाराज, हे स्थान तर आपलं आहे. आपण आमचे विशेष अतिथी आहात. तरीही राजाचं स्थान राजाचंच असतं. बसावं. धन्यवाद प्रभू. तरी प्रथम आपण बसावं. हे राघव, हे माझे मंत्री दीक्षराज जांबुवन, नल आणि नील,
हनुमानासहित हे सगळे लोक बुद्धिमान, वीर व स्वामी भक्त आहेत. हे माझे हितचिंतक, मित्र व मार्गदर्शक पण आहेत. आपण खूप भाग्यवान आहात, कारण असे मंत्री आणि सहयोगी मिळणं जे राजाचे हितचिंतक आहेत, निस्वार्थी आहेत आणि ज्यांच्यामध्ये राजाला योग्य मार्ग दाखवायचं साहस आहे, खरंच दुर्लभ आहे. ज्याच्याकडे असे मंत्री असतील तो राजा जरी कधी दुर्भाग्यानं संकटात सापडलाच तरीही तो पुनर्विजयी होण्याची पूर्ण शक्यता असते. महाराज, हे रघुकुलनंदन, आपल्या अशा उदात्त बोलांनी आमचा सन्मान वाढलाय. आपल्या येण्यानं आम्हाला असा पूर्ण विश्वास वाटतो की आपण दोघं वीर एकमेकांना पूरक सिद्ध व्हाल. हनुमानाकडून आपल्या समस्येचा वृत्तांत ऐकला आहे. आम्ही महाराज सुग्रीवांच्या वतीनं आपल्याला पूर्ण विश्वास देतो की महाराज आपल्या विश्वसनीय वानरांच्या मदतीनं आपली पत्नी पूज्य सीतादेवींचा शोध नक्कीच करतील, ज्यामुळे आपण त्यांना त्या राक्षसाच्या तावडीतून मुक्त करू शकाल. आपलं हे मंगल कार्य सिद्ध झालं की आम्ही अशी अपेक्षा करू की महाराज सुग्रीवांचे मोठे भाऊ बालीनी त्यांचं राज्य व त्यांची पत्नी दोन्ही हिसकावून घेतलं आहे. आपण ते परत आणण्यात त्यांची मदत कराल. यामुळे तुम्हा दोघांमध्ये एक राजनैतिक युती पण होऊ शकेल. क्षमा करा रिक्षराज, मी अशा प्रकारे महाराज सुग्रीवांची कोणतीही मदत नाही करू शकत. असं तर एखादा क्षुद्र व्यापारीच करू शकतो की प्रथम आपण मला मदत करा आणि नंतर मी आपल्याला मदत करीन. हे उचित नाहीये. तसंच दुसरी आपण राजनैतिक युतीची गोष्ट केली आहे, पण राजनीतीचा पाया तर केवळ स्वार्थावर उभा असतो आणि माझ्या स्वभावात स्वार्थाला कुठेही स्थान नाही. क्षमा करा नाथ, आम्ही अल्पबुद्धी योनीचे जीव आहोत. आमच्या शब्दांकडे लक्ष न देता फक्त आमच्या भावनांचा विचार करा. आमची भावना पवित्र आहे. आम्हाला ते नातं सांगा ज्यामुळे आम्ही वानर आणि वृक्ष योनीचे समस्त प्राणी आपल्यासारख्या महामानवाबरोबर संबंध प्रस्थापित करू शकू. ते एकच नातं आहे रिक्षराज, जे योनी, जाती, लोक, धर्म आणि सर्व उच्च नीचता ओलांडून एका प्राण्याचं दुसऱ्या प्राण्याशी अतूट नातं स्थापित करू शकतं. आणि ते नातं आहे मित्रत्वाचं नातं. महाराज, मी आपल्याशी ते नातं जोडू इच्छितो ज्याच्यात काही अट नसेल, काही देवाणघेवाण नसेल, काही मोजमाप नसेल, जे स्वार्थापासून दूर असेल आणि ज्यामध्ये फक्त एका गोष्टीची देवाणघेवाण असेल, ते म्हणजे प्रेम. युती तर फक्त एका राजाची दुसऱ्या राजाशीच होऊ शकते, पण मैत्री तर एका राजाची एका रंकाशीही होऊ शकते. म्हणूनच हे सुग्रीव, मी तुझ्या पुढे मित्रत्वाचा प्रस्ताव ठेवत आहे. आपण धन्य आहात राम. मैत्री एक पवित्र गोष्ट आहे. मित्र हे नाही पाहत की समोरचा शक्तिशाली आहे की नाही, त्याच्याकडे धन अथवा पत आहे की नाही. मित्र तोच असतो जो मित्रासाठी न बोलताच आपले प्राण सुद्धा ओवाळून टाकतो. महाराज सुग्रीव, आज आपल्याला आपल्या चिंतेचा सागर पार करण्यासाठी रामाची मैत्रीरूपी नौका मिळाली आहे. श्रीरामांनी आज न मागता मैत्री प्रदान करून जसं एका मृत शरीराला जीवदान दिलं आहे. प्रभू, हनुमान सत्य कथन करत आहे. आपण धर्माविषयी चांगलेच ज्ञानी आहात.
आणि सगळ्यावर दया करणारे आहात. वायुपुत्र हनुमानानं माझ्याकडे आपल्या यथार्थ गुणांचं वर्णन केलं आहे. आपण श्रेष्ठ मानव जातीचे आहात आणि मी वानर जातीचा आहे. तरी सुद्धा आपण जर माझ्याशी मैत्री करू इच्छिता तर माझे हात अशा प्रकारे हातात घ्या जसे पिता आपल्या पुत्राचे हात पकडून त्याला सांभाळतो. माझे हात आपल्या हातात घ्या ना स्वामी. कपिराज, आजपासून आम्ही आपले झालो. हे प्रभू, उठावं. कपिराज, आजपासून आम्ही आपले झालो. हे प्रभू, उठावं. कपिराज, आपण तर आमचे मित्र आहात. माझ्यासारख्या हरलेल्या, आपल्या पदापासून वंचित आणि दुःखी वानराला आपण आपली मित्रता प्रदान केली. रामा, आपलं हृदय सागरापेक्षाही विशाल आहे. खरा मित्र तोच आहे जो आपल्या हरलेल्या मित्राला पुन्हा विजयी करण्यासाठी आपल्या सर्वात प्रिय वस्तूचं बलिदान करतो. हे सुग्रीव, आम्हा रघुवंशीयांना आमचा धर्म, आमचा गौरव प्राणाहूनही प्रिय आहे. परंतु आपल्या मित्राचा राग घालवण्यासाठी आणि त्याला विजयी करण्यासाठी जर गरज पडली तर मी तेही बलिदान करीन. मैत्री निभावण्यासाठी जर मला पापकर्म करून नरक जरी भोगावा लागला तर मला मंजूर आहे. हाच मैत्रीचा आदर्श आहे आणि हीच माझी शपथ आहे. मी या पवित्र मुहूर्ताला अमर करण्यासाठी अग्निदेवतेला साक्षी म्हणून आणलं आहे. स्वामी, आपण दोघं अग्निदेवाची प्रदक्षिणा करा. यामुळे या मैत्री बंधनाला देवतांचा आशीर्वाद मिळेल. यावेळी ह्या स्वामी, अग्निदेवतेला अर्पण करा. आजपासून आपलं दोघांचं दुःख आणि सुख एकच आहे. आजपासून जे काही आमचं आहे ते आपलं होईल. सुख, वैभव, साम्राज्य जे आज आहे, जे उद्या असेल ते सर्व आमच्याप्रमाणे आमच्या मित्राचं पण असेल. मित्रा, मी तर भावनेच्या आवेगात आपला झालोय. आता मित्राच्या नात्यानं माझं पहिलं कर्तव्य आहे की आपली सुख नंतर वाटू, आधी आपलं दुःख वाटू. मी अग्निदेवासमोर आपल्याला वचन देतो की आपल्या पत्नीचं अपहरण करणाऱ्या वालीचा निश्चित वध करीन आणि आपल्याला आपलं गेलेलं राज्य आणि आपली पत्नी परत मिळवून देईन.
माझ्या भात्यातील हे तेजस्वी बाण अमोघ आहेत. यांचा वार कधी फुकट नाही जात. ते रागात असलेल्या सर्पाप्रमाणे सुटतात आणि इंद्राच्या वज्राप्रमाणे भयंकर आघात करतात. हे मित्रा, आम्ही भलेही तपस्वी वेशात आहोत, पण आमच्यामध्ये क्षत्रिय वृत्तीचा उत्साह आणि गुरूंनी दिलेली अस्त्रविद्या आहे. आम्ही त्यात उत्साहाच्या आणि अस्त्रबळाच्या भरवशावर विश्वास देऊ इच्छितो की आता शीघ्र त्या दुराचारी वालीला माझे हे बाण अवश्य मारून टाकतील. श्रीराम, आपलं दुःख विसरून ज्याला मित्राचं दुःख आठवतं त्याची महानता माणूसच काय, स्वतः शेषनाग सुद्धा आपल्या सहस्रमुखातून वर्णन नाही करू शकत. देवी सीतेचा शोध घेण्यासाठी आपण आमची मदत मागण्यासाठी आला होतात, पण त्या अगोदरच की आम्ही आपली काही मदत करू, आपण महाराज सुग्रीवांची मदत करण्याची भीष्म प्रतिज्ञा प्रथम केलीत. आपण धन्य आहात प्रभू, आपल्याला कोटी कोटी प्रणाम. हे राघव, जशी घायाळाची स्थिती घायाळच जाणतो, त्याप्रमाणे मी आपलं पत्नी वियोगाचं दुःख पूर्णपणे जाणतो. मी पण अग्नीला साक्षी ठेवून वचन देतो की आम्ही परत वानर साम्राज्याचे अधिपती बनू अथवा न बनू, परंतु आपली पत्नी देवी सीता पाताळात असो वा आकाशात किंवा भूमंडळातील कोणत्याही कोपऱ्यात माझे वानर त्यांना नक्कीच शोधून काढतील आणि तोपर्यंत आमच्यापैकी कुणीही शांतपणे झोपणार नाही. आपण मला एकदाच त्याचा पत्ता सांगावा की तो राक्षस कुठं राहतो. मी सर्व वंशासह त्याचा विनाश करेन. त्यानं कपटानं सीतेचं अपहरण करून न केवळ माझा अपमान केला आहे, तर रघुकुलातील माझ्या पूर्वजांच्या कीर्तीला धक्का पोचवला आहे. आपण त्याचा पत्ता जाणत असाल तर मला त्याचा पत्ता अवश्य सांगा. बाकीचं काम मी स्वतः करेन. हे राघव, त्या पापात्म्या राक्षसाचं गुप्त निवासस्थान कुठं आहे, त्याच्यात किती शक्ती आहे, त्याचा पराक्रम आणि त्याचा वंश कसा आहे, या सगळ्या गोष्टी मी पूर्णपणे नाही जाणत. परंतु मी असं वचन देतो की मी असा प्रयत्न करीन ज्यामुळे मिथिलेश कुमारी सीता आपल्याला जरूर भेटेल. आणि असं माझा अनुमान आहे की मी देवी सीतेला त्या राक्षसाबरोबर पाहिलं आहे. पाहिलं आहे? आपण सीतेला पाहिलं आहे? कुठं? कसं? एके दिवशी आम्ही 5 जण पर्वत शिखरावर बसलो होतो. तेव्हा आम्ही एका क्रूर राक्षसाला आपल्या विमानातून एका स्त्री बरोबर दक्षिण दिशेने जाताना पाहिलं. ती देवी जोर जोरात मदतीसाठी ओरडत होती व आम्हाला बसलेला पाहून तिनं कापडाच्या एका गाठोड्यात बांधून काहीतरी फेकलं. कोणीतरी वाचवा, वाचवा. हे वनातल्या लोकांनो, जर माझे पती मला शोधत इथे आले तर त्यांना हे अलंकार दाखवा आणि सांगा मला रावणाने उचलून नेलं आहे. आम्ही ते गाठोडं उघडून पाहिलं तर त्यात काही अलंकार होते. मी ते अलंकार आत्ता मागवतो, आपण ते ओळखून द्या. हनुमान, ते गाठोडं घेऊन ये. होय महाराज. हे पहा, हे अलंकार सीतादेवींचे तर नाहीत? हो मित्रा, हे सीतेचेच अलंकार आहेत. तिनं आपल्या साडीचा एवढासा पदर फाडून त्यामध्ये अलंकार बांधून फेकले आहेत, ज्यामुळे मला तिच्या मार्गाचा पत्ता कळेल. लक्ष्मण बघ, हे सीतेचे बाजूबंद, ही तिची कर्णफुलं. बंधू बंधू, हे सीतेचेच आहेत ना? दादा,
नाहम जानामि केयुरे नाहम जानामि कुंडले नुपुरे तोहि जानामि नित्य पादामि वंदनात. दादा, मी वहिनींच्या मुखावर कधी दृष्टी टाकलीच नाही आणि म्हणूनच त्यांची कुंडले आणि बाजूबंद मी नाही ओळखत. हो, प्रतिदिन त्यांच्या चरणांवर वंदन करत असल्यामुळे मी त्यांचे पैंजण ओळखतो. हे निश्चितच ते पैंजण आहेत जे माझ्या बहिणींच्या पायाची शोभा वाढवत असत. दादा, हो लक्ष्मण, जेव्हा प्रातःकाळी ती पुष्पवाटिकेत फुलं वेचण्यासाठी जात असे तेव्हा त्यांच्या मधुर आवाजानं सर्व वन सचैत होत असे. ह्याच पदरानं ती कितीतरी वेळा माझे चरण पुसत असे. ती माझा घाम टिपत असे. कधी कधी त्याचा पंखा करीत असे. प्रातःकाळी जेव्हा मी पूजा करून उठत असे तेव्हा या पदराला पायघड्यांप्रमाणे घालून ती पायांची धूळ घेत असे. लक्ष्मण, आणि आज ह्याच पदराला तिनं आपला दूध बनवून आपल्या दुःखाची कथा सांगण्यास माझ्याकडे पाठवलं आहे. सीता, सीता, मला तुझा संदेश मिळाला आहे. मी तुला मुक्त करायला अवश्य येईन. तू कुठेही असलीस तरी चिंता करू नकोस. तुझा राम तुझ्या मदतीला अवश्य येईल. सीता, खरंच खरंच याल आपण? काय झालं? कुणाशी बोलत होतीस? असं वाटतंय जसं माझे स्वामी मला सांगतायत मी येईन. सीते, मी नक्की येईन. त्रिजटा, काय खरं आहे का केवळ मला भास होतोय? हा भ्रम नाही असू शकत माझ्या मुली. तू ज्या प्रकारे आपली शुद्ध हरपून त्याच्याच आठवणीत मग्न असतेस, तुझ्या आत्म्याचा संदेश तर त्याच्यापर्यंत पोचतच असणार. त्यांच्याच आत्म्याने ही गोष्ट म्हटली असणार जी गोष्ट तुझ्या आत्म्याने ऐकली आहे. खरंच? होय मुली, हृदयाला हृदयाची ओढ असते. कुठे असतील ते यावेळी? त्यांना माझा पत्ता असेल की नाही? जटायू तर मेले असतील, मग त्यांना माझा पत्ता कोण सांगणार? हा, पर्वत शिखरावर काही लोकांना पाहून मी माझे अलंकार फेकले होते. बहुतेक दोन्ही भाऊ त्यांच्यापर्यंत पोहोचले असतील. माझे अलंकार आणि माझा फाटलेला पदार्थ ओळखलाच असेल त्यांनी. नक्कीच ओळखलं असेल. तू विश्वास ठेव, ते नक्कीच येतील. अच्छा, आता काहीतरी खाऊन घे. थोडं स्वतःकडे लक्ष दे. कशी शुद्ध हरवल्यासारखी पडून असतेस. बऱ्याच वेळा हाक मारल्यावर शुद्ध येते तुझ्यात. मला शुद्धीची काय गरज आहे? मी तर आपल्या पती बरोबर मनातल्या मनात विहार करत असते. मला तर असं वाटतं की या पाप्याच्या वाटिकेचं मला भान पण राहू नये.
महाराणी तारा यावेळी कुठे आहेत? आपल्या कक्षात. त्यांना सांगा आम्ही आलोय. महाराणींचा विजय असो. राजकुमार अंगद आले आहेत असं त्यांना आत घेऊन ये. महाराणींनी आपल्याला आत बोलवलंय. प्रणाम माते. चिरंजीवी व्हा. शिकारीहून इतक्या लवकर कसे परत आलात? मी शिकारीला गेलोच नाही, वाटेतूनच परत आलो. का? ऋषीमुख पर्वतावर एक अद्भुत दृश्य पाहून आपल्याला त्याचा वृत्तांत सांगण्यास आलोय. असं कोणतं अद्भुत दृश्य होतं? आई, मी ऋषीमुख पर्वत ओलांडत होतो तेव्हा पाहिलं की हनुमान आकाश मार्गाने येतोय. यामध्ये कोणती नवीन गोष्ट आहे? नवीन गोष्ट ही आहे आई की त्याच्या खांद्यावर 2 सुंदर युवक धनुष्यबाण घेऊन बसले होते. मग हनुमानानं त्यांना बाहेर थांबवून गुहेतून सुग्रीव काकांना बोलावून आणलं. मग काकांनी त्यांना मोठ्या आदराने प्रणाम केला, जसं ते कोणी खूप मोठी व्यक्ती आहेत. मग ना काका त्यांना त्याच आदरातिथ्यानं आपल्या गुहेत घेऊन गेले. मला वाटलं आपल्याला सूचना द्यावी, म्हणजे आपण पिताजींना सांगाल. हे फार चांगलं केलंस. हे विचार करण्यासारखं आहे की अशा कोणत्या मोठ्या व्यक्तींबरोबर सुग्रीव युती करतोय आणि का? यामध्ये तुझे वडील महाराज बालींच्या विरुद्ध काही षडयंत्र पण असू शकतं. शत्रूंपासून नेहमी सावधान राहिलं पाहिजे. म्हणूनच तर मी निघून आलो. पण हे दोघे युवक कोण असू शकतात? हनुमानानं त्यांची नावं सांगितली, श्रीराम आणि लक्ष्मण. श्रीराम आणि लक्ष्मण? श्रीराम आणि लक्ष्मण असतील. महाराणी तारा, या 2 नावांमध्ये अशी कोणती गोष्ट आहे की तू अशी घाबरलेली दिसत आहेस? स्वामी, ते दोघे अयोध्येचे राजपुत्र आहेत. असू देत राजकुमार, आमचं काय बिघडवतील बिचारे. नाथ, अयोध्येचं सूर्यवंशी राजघराणं आपल्या पराक्रमासाठी खूप प्रसिद्ध आहे. मग वाली सुद्धा वीरतेसाठी त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे. नाथ, शत्रूला कधीही दुर्बल समजता कामा नये. हनुमान त्यांना घेऊन आला आहे. सुग्रीव अवश्य त्यांच्या बरोबर काहीतरी षडयंत्र रचत असला पाहिजे. राजनीती सांगते. हे बघ तारा, राजनीती आम्हाला नको शिकूस. ही राजनीती शक्तिनांचा सहारा आहे. समुद्र मंथनाच्या वेळी सागरातून जेव्हा तू सापडलीस त्यावेळी आम्हाला तू इतकी आवडलीस की मी तुला ग्रहण केले आणि कोणी काही बोललं नाही. राजनीतीच्या विचारात आम्ही तुझ्यापासून वंचित राहिलो असतो. एका शक्तिशाली वीराची हीच राजनीती आहे. आपण ही नीतिभीती आम्हाला नका शिकू. आम्ही कुठल्याही राजकुमाराला घाबरत नाही. परंतु सुग्रीव तो तर एक भेकड मनुष्य आहे. त्याचा आम्हाला राग नाही, दया येते. तो आमचा छोटा भाऊ आहे. या गोष्टीची आम्हाला लाज वाटते. आमच्या बरोबर युद्धात त्याने आम्हाला मारलं असतं अथवा स्वतः मेला असता तर आम्ही त्याचा किती सन्मान केला असता. पण तो एखाद्या भेकडाप्रमाणे शेपूट घालून पळून गेला. अशा भेकडाशी युद्ध करणं आम्ही आमचा अपमान समजतो. परंतु स्वामी, सोड तारा, अशा चांगल्या वेळी अशा निरर्थक गोष्टीत वेळ नको घालवूस. यावेळी आम्हाला संगीत ऐकायचंय. बरं स्वामी. राजनर्तिकेला सांगा महाराजांनी बोलवलं आहे.
स्वामी, आपण जे म्हणता आहात ते योग्यच आहे. तरी सुद्धा आपल्या गुप्तहेराला पाठवून आपण हे माहीत करून घेतलं पाहिजे की त्या दोघांबरोबर सुग्रीवाचं काय बोलणं चालू आहे. आणि जर आपल्या विरुद्ध काही संगनमत होत असेल तर ते आत्ताच थांबवलं पाहिजे. हे बघ तारा, ते दोघं जर सुग्रीवाबरोबर संगनमत करत असतील तर त्याचे दोनच अर्थ आहेत. एक तर स्वतः त्यांना सहाय्याची आवश्यकता असेल किंवा ते मूर्ख आहेत. मूर्ख? हा, मूर्ख. कारण कोणताही बुद्धिमान राजा किंवा राजकुमार कोणत्याही अशा राजाशी युती नाही करणार जो आपल्या राज्यातून हाकलला गेलाय, ज्याच्याजवळ सामर्थ्य नाही, आपलं सिंहासन नाही. त्याच्याशी युती करणं त्याच्या विरुद्ध आहे. कशाच्या विरुद्ध स्वामी? त्याच्या विरुद्ध ज्याला तू राजनीती म्हणतेस. महाराज, ज्या घरामध्ये भाऊ भाऊ दोघंही खऱ्या प्रेमानं एकत्र राहतात अशाच घराला या धरतीचा स्वर्ग म्हणतात. आपण दोघं भाऊ एकत्र राहू शकला नाहीत ही खूप दुःखद गोष्ट आहे. आपल्या दोघात शत्रुत्व कोणत्या कारणानं आलं हे मी जाणू इच्छितो. दोन भावांच्या मध्ये शत्रुत्व खरंच खूप दुःखद गोष्ट आहे. परंतु वालीने खूप अपमानास्पद वागणूक माझ्याशी केली आहे. त्याने लाथ मारून मला राज्यातून घालवून दिलं. इतकंच नाही, माझ्या पत्नीलाही, जी मला प्राणाहूनही अधिक प्रिय आहे, त्याने हिरावून घेतलं. जितके माझे शुभचिंतक सोबती होते सर्वांना त्याने बंदी बनवून टाकलं. या सर्व गोष्टीची आठवण होताच माझ्या आत्म्यामध्ये प्रतिशोधाची भावना भडकून उठते. या अंतर्ज्वालेला शांत कर मित्रा. ही ज्वाला तर केवळ बालीच्या रक्ताने शांत होऊ शकते राघवा. कारण जरी मी हृदयात उठणाऱ्या या ज्वालेला शांत करण्याच्या गोष्टीचा विचार जरी केला तरी वाली विचार करू नाही देत. तो मला आणि माझ्या सोबत्यांना जीवे मारण्यासाठी कोणाला ना कोणाला इथं पाठवतच राहतो. म्हणून आम्ही सर्वजण त्याच्या जाचातच राहतो. आपल्याला पाहून जेव्हा आमच्या गुप्तचरानं सूचना दिली तेव्हा थोड्या वेळासाठी आम्ही घाबरलो होतो की आपणही त्या दुष्टानं पाठवलेलेच आहात, आम्हाला मारायलाच आला आहात. म्हणून आम्ही हनुमानाला वेश पालटवून आपलं गुपित जाणण्यासाठी पाठवलं होतं. ही अवस्था तर खूप वाईट आहे. कारण जेव्हा कोणी पुरुष हिंमत हरून अशा प्रकारे उत्साहहीन होतो तेव्हा त्याच्या जीवनात क्षणोक्षणी, अगदी प्रत्येक क्षणी एक भय, एक शंकेचा सूर उमटत राहत असतो. मग त्यात कधी पौरुष, साहस आणि पुरुषार्थाच्या भावनेचा उदय नाही होऊ शकत. असा पुरुष कधीही विजयी नाही होऊ शकत. जो विजयी होण्याची स्वप्नच पाहत नाही तो युद्धाची तयारी कशी करेल? मी आपल्याला हे सगळं सांगतोय त्यासाठी माझ्या धारिष्ट्याबद्दल मला क्षमा करा महाराज. परंतु शास्त्र म्हणतं, व्यसने वा कृच्छे वा भये वा जीवतांतगे मन संशय स्वयबुद्ध्या धर्तिमानव सिंधती. अर्थात शोकात किंवा संकटात अथवा प्राण जाण्याचं भय उत्पन्न झाल्यावर जो आपल्या बुद्धीने दुःख निवारणाच्या उपायाचा विचार करत धैर्य धारण करतो तो दुःखावर विजय मिळवतो. म्हणून आपण शोक आणि भयाला आपल्यावर प्रभाव टाकण्याची संधी देऊ नका, परंतु प्रसन्न चित्त होऊन पुरुषार्थाचा उपयोग करा. मी हा मित्रतेच्या नात्याने सल्ला देत आहे, उपदेश नाही करत आहे. तू बरोबर सांगतोयस लक्ष्मणा. परंतु ज्याचा शत्रू वाली सारखा बलशाली असेल, ज्याला साऱ्या धर्तीवर कुठे आश्रयाला जागा मिळू नये, त्याच्यासाठी धैर्य धारण करणं खूप कठीण काम आहे. आता आपल्या दोघांच्या येण्यानं माझं साहस इतकं वाढलंय की मला पुन्हा आशा वाटू लागली आहे. आशा कधीच सोडता कामा नये मित्रा. लक्ष्मण योग्य सांगत आहे. जो आशा ठेवतो तो सदा विजयी होतो. प्रभू, हे सांगायला ठीक आहे, परंतु आपण वालीच्या शक्तीचा अंदाज नाही लावू शकणार. युद्धात जेव्हा त्यानं माझ्यावर गदेचा प्रहार केला तेव्हा असं वाटलं होतं की हा त्याचा हात नाही, इंद्राचा वज्र आहे. परंतु आपण त्याचं असं काय वाईट केलं होतं ज्यामुळे त्यानं आपल्यावर इतके घोर अत्याचार केले? काही नाही प्रभू, मी तर सदा त्याची सेवाच करत राहिलोय. पित्याच्या मृत्यूनंतर जेव्हापासून तो राजा झाला आणि मी युवराज झालो
तेव्हापासून मी एका दासाप्रमाणे त्याची सेवाच करत आलो आहे. आमची किष्किंधा नगरी धरतीच्या खाली एका विशाल गुंफेत वसली आहे. नगराच्या मध्यभागी आमचा राजमहाल आहे. आम्ही तिथेच खूप सुखात आणि आनंदात राहायचो. वाली तारासोबत आणि मी माझी पत्नी रुमासोबत. माझ्या मनात कधीही वालीबद्दल लेशमात्रही वैमनस्याचा विचार नाही आला. त्याच दिवसात मायावी नावाच्या एका पराक्रमी दानवाची एका स्त्रीवरून बालीशी घोर शत्रुत्व निर्माण झालं. मायावी मय दानवाचा पुत्र आणि दुंदुभीचा मोठा भाऊ होता. एक दिवस मध्यरात्रीच्या वेळी तोच मायावी नावाचा दानव किष्किंधापुरीच्या महाद्वारावर येऊन भैरवनाथ करत वालीला युद्धासाठी ललकारू लागला. बाले, बाले कुठे आहेस तू? आपल्या शौर्याचा गर्व आहे तुला? बाहेर निघ, आपण आत्ता युद्ध करूया. बाले, बाले, अरे बाले, कुठे आहेस तू? आपल्या शौर्याचा तुला खूप गर्व आहे. आज मायावी दानव युद्धासाठी ललकारतोय. जर हिम्मत असेल तर माझ्या बरोबर लढ, नाहीतर ही किष्किंधा नगरी माझ्या हवाली कर. गरजू दे दादा त्याला. आपण जाऊ नका. रात्री निशाचाराची शक्ती दुप्पट होत असते. बाजू हट सुग्रीवा. वाली ही कोणाहून कमी नाही. दादा, मी आपल्याला एकटा नाही जाऊ देणार. मीही सोबत येतो. चाल तर. बाले, कधीपर्यंत तुझ्या बायकोच्या पदरात तोंड लपून राहणार आहेस? नगराच्या बाहेर निघ. माझ्या समोर येऊन युद्ध कर, नाहीतर बांगड्या भार. अरे दोघ भाऊ? नाही 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 नाही, मी नाही लढणार. आम्हा दोघा भावांना बरोबर येताना पाहून दानव भयभीत होऊन पळाला. आम्हा दोघा भावांनी वेगाने त्याचा पाठलाग केला. दादा, तो भित्र्यासारखा गुंफेत जाऊन लपलाय. त्याला जाऊ दे. नाही सुग्रीवा, तो पुन्हा पुन्हा मला युद्धासाठी ललकारतोय. जेव्हा मद्यपान करून येतो तेव्हा किष्किंधा नगरीच्या दारावर येऊन अशाच प्रकारे गरजतो. आज मी त्याला कायमचा एकदा शांत करून टाकतो. परंतु दादा, शत्रूच्या घरात नीट विचार करून प्रवेश केला पाहिजे. ही गुंफा कुठपर्यंत जाते याची काहीच माहिती नाही. म्हणून माझ्या मते आपण परत जायला हवं. तू एकदम भित्रा आहे सुग्रीवा, पण बाली कोणाचं ललकारणं सहन नाही करू शकत. आज एकतर तो राहणार नाही, नाहीतर मी राहणार नाही. तू इथेच गुंफेच्या तोंडावर पहारा दे, ज्याने अजून कुणी त्याच्या मदतीला नाही येणार. मी आज जाऊन आज हा नेहमीचा झगडाच मिटवून टाकतो. जेव्हापर्यंत मी येणार नाही, तू इथेच पहाऱ्यावर उभा राहा. समजलं? वालीची आज्ञा पाळण्यासाठी मी गुंफेच्या बाहेर उभा राहून वाट पाहत राहिलो. दिवस दिवस, महिने महिने उलटून गेले. तिथंच वाट पाहत असताना 1 वर्ष निघून गेलं. भ्रातृप्रेमानं माझं हृदय व्याकुळ व्हायला लागलं. माझ्या मनात शंका येऊ लागली. गुंफेत कुठे हरवला माझा भाऊ? नक्कीच मायावीच्या हातून मारला गेला असेल. दीर्घ काळानंतर एक दिवस अचानक मी पाहिलं की त्या गुंफेतून पेसासहित रक्ताच्या धारा बाहेर येत आहेत. बरोबर गर्जनेसहित आवाज येऊ लागले.
थोड्या वेळानंतर तो भैरवनाथ शांत झाला. रक्त वाहत राहिलं. मी घाबरून गेलो. माझी खात्री झाली दादा बाली त्या भयानक दानवाच्या हातून मारले गेले. मी त्या भीतीने घाबरून गेलो. केवळ दुष्ट दानव बाहेर येऊन आणखीन उत्पात माजवू नये म्हणून त्या गुंफेच्या दारात मोठी दगडाची शिळा ठेवून ते बंद केलं. दुःखाने व्याकुळ होऊन मी किष्किंधापुरीला परत आलो. मी जेव्हा परत आलो तेव्हा मंत्र्यांनी हा निर्णय घेतला की वाली असताना मी किष्किंधाचा युवराज होतो म्हणून तो आता हयात नसताना मला राजा बनवलं जावं. मी आपल्याला सत्य सांगत आहे की मी आपल्या भावाच्या मृत्यूच्या दुःखात इतका दुःखी होतो की मला आपल्या राज्याभिषेकात काही रस नव्हता. परंतु मंत्री व इतरांनी या विचाराने की राजाशिवाय आमचं वानर साम्राज्य विखुरलं जाईल त्याच दिवशी माझा राज्याभिषेक करून मला राजा बनवलं. महाराज सुग्रीवांचा, महाराज सुग्रीवांचा, महाराज सुग्रीवांचा. इथं वाली वास्तवात मेला नव्हता. जे रक्त गुंफेतून बाहेर आलं होतं त्या मायावी राक्षसाचं होतं ज्याला वालीने मारून टाकलं होतं. त्याचा वध केला होता. वाली गुंफेच्या दारावर जेव्हा आला त्यानं पाहिलं की कोणी गुंफेच्या तोंडावर एक मोठा दगड ठेवला आहे. त्यामुळे त्याला माझ्यावर खूप राग आला. त्याला वाटलं की मी त्याच्याशी विश्वासघात केला आहे. कसा बसा तो त्या दगडाला तोडून बाहेर निघाला. सरळ किष्किंधेला आला. त्यावेळी मी राजदरबारात होतो. वाली तिथे सरळ आला. तुम्ही? हा, मी परत आलो. मला माहिती आहे मी जिवंत परत आल्याचे पाहून तुला खूप दुःख झालं असेल. हातात आलेले राज्य जात असं वाटलं असेल. नाही दादा, आपण असा गैरसमज करून घेऊ नका. मी हे राज्य आपल्या इच्छेने नाही घेतलं. मंत्री आणि सर्व जनतेने मिळून मला या सिंहासनावर बसवलं आहे. तेही अशासाठी की राज्याशिवाय राज्य पाहून कोणी शत्रू त्याला जिंकण्याच्या इच्छेनं त्यावर आक्रमण करू नये. हे राज्य आपली जबाबदारी आहे. हे राज्य आपलं आहे दादा. मी आपला तोच सेवक आहे दादा. विश्वासघाती, आता अशा गुळगुळीत गोष्टी करण्याची तुला लाज नाही वाटत? या पाप्याला पहा. मी ह्याला आपला लहान भाऊ समजून आपल्या सुरक्षेसाठी गुंफेच्या तोंडावर सोडून गेलो होतो. हे सांगून की मी येईपर्यंत इथेच पहारा दे आणि जोपर्यंत मी त्या मायावी दानवाशी युद्ध करून त्याला मारून येत नाही तोपर्यंत अजून कुणी राक्षस त्याच्या रक्षणासाठी आत येऊ नये. परंतु याने बंधुद्रोह केला आहे. माझं रक्षण करण्याऐवजी या दुष्टाने त्या गुंफेच्या तोंडावर एक मोठी शिळा ठेवून ती बंद करून टाकली. संधी पाहून राज्यपद सुद्धा मिळवले. आपला भाऊ आणि राजाचा द्रोह करून हा मृत्यूदंडास पात्र ठरला आहे. आता मी आपल्या हातून त्याचा वध केला तर ते अनुचित नाही होणार. नाही महाराज, हे सत्य नाही. आज मी तुला नाही सोडणार. मी काही विश्वासघात नाही केला. तू निर्लज्ज आहेस. तू इथे राजा बनून बसलास
मी 1 वर्षापर्यंत गुफेच्या बाहेर आपल्या आज्ञेनुसार उभा राहिलो. तुला वाटलं मी मेलो. जेव्हा आतून रक्ताची धार निघाली आणि आपण बाहेर नाही आलात, मला वाटलं की दानवानं आपला वध केलाय. सोडणार नाही मी आज. ठार करीन तुला. मी या भीतीने की दानव मलाही मारून टाकेल आणि किष्किंधालाही उद्ध्वस्त करेल, मी एका मोठ्या शेळीनं त्या गुंफेचं तोंड बंद केलं. माझ्या चुकीची मला क्षमा करा महाराज, मला क्षमा करा महाराज. सोडणार नाही तुला. तू समजतोस मला काय? क्षमा करा. तू राजा झालास. किष्किंधाचं राज्य मिळालं तुला. दुष्ट, पापी, भित्र्या, पळून कुठे चाललास? सोडणार नाही तुला आज. मी पुन्हा पुन्हा क्षमा मागितली, परंतु त्या निर्दयानं थोडीही दया नाही दाखवली. त्यावेळी तो मला मारूनच टाकायचा, पण मी कसा तरी प्राण वाचून तिथून पळालो. त्याने धरतीच्या 4ही दिशांना माझा पाठलाग केला. वालीच्या भीतीनं मला कोणी आश्रय नाही दिला. जेव्हा मला कुठलं स्थान सुरक्षित नाही दिसलं, तेव्हा मी या ऋषीमुख पर्वतावर निघून आलो. कारण मतंग मुनीच्या शापामुळे वाली इथे नाही येऊ शकत. साऱ्या धर्तीवर हेच एक स्थान वालीपासून सुरक्षित होतं. परंतु ऋषीमुख पर्वतावर तो का नाही येऊ शकत? वालीने जेव्हा दुंदुभी नावाच्या राक्षसाला मारलं होतं, त्याच्या मृत शरीराला दोन्ही हातांनी उचलून खूप वेगाने 4 कोस दूर फेकून दिलं. वेगाने फेकलेल्या त्या दानवाच्या मुखातून निघालेले रक्ताचे थेंब हवेमध्ये उडून मतंग मुनींच्या आश्रमावर पडले. त्या रक्तबिंदूंना पाहून मुनींना खूप क्रोध आला आणि ते विचारात पडले की रक्ताचे शिंतोडे कुणी उडवले. मुनींनी आश्रमातून बाहेर पडून पाहिलं की एक पर्वताकार रेड्याच्या रूपात निर्जीव राक्षस धर्तीवर पडला आहे. त्यांनी आपल्या तपस्येच्या प्रभावाने जाणलं की ही वानरराज वालीची कृती आहे आणि क्रोधात येऊन वालीला त्यांनी भयंकर शाप दिला. ज्यांनी रक्ताचे शिंतोडे उडवून माझ्या आश्रमास अपवित्र केले आहे, तो आजपासून ह्या वनात प्रवेश करणार नाही. जर तो असं करेल तर त्याचा मृत्यू होईल. माझ्या आश्रमाच्या चहूबाजूस 1 योजन अंतरापर्यंत जेव्हा तो पाऊल टाकेल, तर आपले प्राण तो गमावून बसेल. हे ऐकून वाली धावत महर्षींकडे गेला आणि हात जोडून लागला क्षमा याचना करायला. परंतु महर्षींनी त्याचा आदर नाही केला. ते शांतपणे आपल्या आश्रमात निघून गेले. वाली शापाच्या भीतीने व्याकुळ झाला. तेव्हापासून ना तर तो महान पर्वतावर येऊ इच्छितो आणि नाही त्याला पाहण्याचा विचार करतो. इथे त्याचा प्रवेश असंभव आहे. हेच लक्षात घेऊन महाराज सुग्रीव आपल्या मंत्र्यांसमवेत निर्भय होऊन या वनात फिरतात आणि ऋषीमुख पर्वतावर निवास करतात. प्रभू, वालीने महाराज सुग्रीवांच्या अन्य मंत्री आणि मित्रांना कारागृहात टाकलं आहे आणि त्यांची पत्नी रुमाला सुद्धा हिरावून घेतलंय. धिक्कार आहे. हा अपराधच त्याला मृत्यूदंड द्यायला पुरेसा आहे. यावेळी महाराज सुग्रीवांचे जीवन अपमान आणि तिरस्काराने व्यापलेले आहे. चहूकडे निराधार आणि आधार देणारं कुणी नाही. प्रभू, आपण तर निराधारांना आधार, निराश्रितांचा आसरा आणि दुर्बळांचे बळ आहात. महाराज सुग्रीव आपल्याला शरण आले आहेत. आपल्या चरणांची त्यांना शरण येऊ दे प्रभू, त्यांना शरण येऊ दे.
हे महावीर, रघुकुलाची रीतच आहे की ते शरण येणाऱ्यांच्या गुणदोषांना नाही पाहत. शरणागतांचं रक्षण करणं त्यांचं प्रथम कर्तव्य आहे. माझे एक पूर्वज महाराज शेवींनी एका शरणागत पक्षासाठी आपल्या पूर्ण शरीराचा बळी दिला होता. त्यांचाच हा वंशज राम. आज आपणा सर्वांसमोर प्रतिज्ञा करतो, उद्या सूर्यास्त होण्याआधी महाराज सुग्रीवांना त्यांचं राज्य आणि त्यांची पत्नी दोन्ही प्राप्त होतील आणि त्या अहंकारी वालीला त्याचा अंत प्राप्त झालेला असेल. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भाव.